एखादं काम करायला गेलं ना असा सगळा गडबड घोटाळा होऊन जातो. आज होता उपवास आणि उपवासासाठी खरं तर खिचडी बनवायला घेतली होती आणि खिचडीसाठी शेंगदाण्याचा कूट थोडा कमीच पडत होता. मग म्हणून थोडा शेंगदाण्याचा कूट बनवायला घेतला. पण शेंगदाण्याचा कूट बनवताना असा सगळा घोटाळा होऊन गेला. खरं तर मिक्सरचं भांडंच कूट बनवून घेतला, पण मिक्सरचं भांडंच माझ्या हातातून खाली पडलं आणि सगळा कूट जमिनीवर सांडून गेला. थोडासा खुर्चीवर पडला होता, तर थोडासा मी घेतला ताटामध्ये काढून, पण जमिनीवर पडलेला सगळा मला टाकून द्यावं लागला कचऱ्यामध्ये. त्यामुळे मग काय दुसरा कूट बनवला आणि मस्तपैकी खिचडीमध्ये टाकून घेतला आणि खिचडी ही छानपैकी बनवली आणि खाऊन घेतली. आणि नंतर थोडासा माझ्याकडे वेळ होता, त्या वेळामध्ये मी थोडेसे तांदूळ होते ते साफ करून घेतले आणि भरणीमध्ये भरून ठेवले. नंतर काय म्हणलं, शाळेतही जायचं होतं मुलांना आणण्यासाठी. मग शाळेत वगैरे गेली, मुले वगैरे घेऊन आली, थोडासा चहा वगैरे केला, मुलांनाही खायला दिला आणि मीही चहा पिऊन घेतला आणि जरा वेळ बसले, नाही काही नाही, म्हटलं चला आज उपवास म्हटल्यावर लवकरच स्वयंपाकाला लागायचं होतं आणि उपवास म्हटलं ना जरा लवकर जास्तीचीच भूक लागते आणि लवकरही लागते, म्हणून लवकरच स्वयंपाकाला लागली होती. मग स्वयंपाकामध्ये काय म्हणलं, छानपैकी डाळ भाताचा बेत केला होता. म्हटलं चला मग आता डाळ भाताचा बेत केलाय म्हटल्यावर तयारीला तर लागच लागल, म्हणून मस्तपैकी तांदूळ धुवून घेतले डब्यामध्ये आणि मीठही टाकून आणि ठेवले आणि डाळही मस्तपैकी धुवून घेतली आणि त्यातच थोडासा टोमॅटो चिरून टाकला आणि वरून तेलाची थोडीशी धार टाकल्यानंतर डाळ एकदम छान शिजते. मग चला आजचा दिवस असा केला होता. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत